या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। पालिका निवडणुकीनंतर सर्वांचंच लक्ष महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागलेलं होतं। ही आरक्षण सोडत गुरुवारी मंत्रालयात जाहीर करण्यात आले। यामध्ये सोलापूरचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झालं। यामुळे आता इच्छुकांची चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। महापालिका निवडणूक निकालानंतर विविध ठिकाणी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या। दरम्यान महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। जी समीकरणं मांडली जात होती त्यात आरक्षणाच्या अनुषंगानं बदलाची शक्यता होती। गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात 29 महापालिकांसाठी महापौर पदाकरता आरक्षण सोडत काढण्यात आली। यामध्ये सोलापूरचं महापौर पद खुला प्रवर्गासाठी जाहीर झालं। यामुळे इच्छुकांची चांगलीच रस्सीखेच आता पाहायला मिळेल। यापूर्वी पालिकेत 5 वर्ष महिला राज होता, म्हणूनही आरक्षण सोडतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। सोलापूरचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यानं याकरता डॉक्टर किरण देशमुख, नरेंद्र काळे, विनायक कोंड्याल, मेघनाथ येमूल अशी महत्वाची नावं समोर येत आहेत। यातून संधी कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे। डॉक्टर किरण देशमुख आमदार पुत्र आणि दुसऱ्यांदा निवडून आले आहेत। विनायक कोंड्याल आमदार देवेंद्र कोठे गटाचे मानले जातात, आमदारांचे त्या भावजे देखील आहेत। नरेंद्र काळे यांचाही दावा महापौर पदी असू शकतो। चळवळीतील कार्यकर्ते, स्वच्छ प्रतिमा अशी त्यांची जमेची बाजू आहे। तर मेघनाथ येमूल देखील अनुभवी नगरसेवक असल्यानं त्यांचंही नाव महापौर पदाच्या शर्यतीत दिसून येतं। दरम्यान आता संधी कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं आहे।